नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पहिली प्रवेश फेरी लागली. विद्यार्थ्यांना काही जणांचा SMS सुद्धा आलेला आहे, नंबर सुद्धा लागलेला आहे. तर या पहिल्या प्रवेश फेरीविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये दोन मोठे प्रश्न आहेत, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे की पहिल्या मेरिटमध्ये नंबर लागल्याच्या नंतर कोणाला प्रवेश घेणं कंपल्सरी आहे, आणि दुसरा प्रश्न म्हणजे पहिल्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेण्यासाठी शेवटची डेट काय राहणार आहे. तर जाणून घेऊया या दोन डिटेल प्रश्नाविषयी. सर्वप्रथम प्रथम विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहिल्या प्रवेश फेरीमध्ये नंबर लागला आहे, तर त्यांचं माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमचं स्वतः अभिनंदन करतो. तर मित्रांनो, या पहिली प्रवेश फेरी आता स्टार्ट झालेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना SMS सुद्धा आलेले आहे. अलॉटमेंट लेटर कशा पद्धतीने डाउनलोड करायचं, कोणता कॉलेज कशा पद्धतीने पाहायचं, ही संपूर्ण माहिती आपण या चॅनलवर अपलोड केलेली आहे. याची संपूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, तिथूनही पाहता येतील. आणि जर तुम्ही व्हिडिओ लिस्ट जर चेक केली, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जातील. तर आजचा बेसिक जे महत्वाचं क्वेश्चन आहे, जे विद्यार्थी आता कमेंट आपल्याला करायला सुरुवात केलेली आहे की नंबर तर लागलेला आहे पण मला प्रवेश घ्यायचं नाही. मला तो एखादा कॉलेज पाहिजे होता, पण त्या कॉलेजला मला प्रवेश घ्यायचा नाही, पण दुसऱ्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे. मला तो ट्रेड करायचा नव्हता, दुसराच ट्रेड करायचा आहे. अशा प्रकारचे प्रश्न आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये लागलेले आहेत. महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी ITI ची जी प्रवेश प्रक्रिया चालते, ती चालते मेरिट बेसिस नुसार, जे तुम्हाला माहितच आहे आणि ते वेळोवेळी मी तुम्हाला सांगत आलेलंच आहे. आता तुमच्या मेरिट नुसार तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, ऑप्शन फॉर्म भरल्याच्या नंतर तुमच्या 10वीच्या कट ऑफ नुसार ज्या ट्रेड मध्ये तुम्ही इलिजिबल आहात, त्या ट्रेड मध्ये तुमचा नंबर लागलेला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचा नंबर नाही लागला त्यांनी काय करायचं, याच्यासाठी मी सेपरेटली एक व्हिडिओ घेऊन येणारच आहे. तर आज बोलूया आपण फक्त जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे त्याच्याविषयी. तर बघा, तुम्हाला नंबर तर लागलेला आहे, पण नंबर लागल्याच्या नंतर आता त्या ट्रेडला तुम्हाला करायचं नाही. मग अशा विद्यार्थ्यांनी सर्वात प्रथम आपला जो ऑप्शन फॉर्म असतो, तो ऑप्शन फॉर्म चेक करून घ्यायचा आहे. आता ऑप्शन फॉर्म का चेक करून घ्यायचंय त्याच्याविषयी थोडंसं तुम्हाला सांगून देतो. तर बघा, ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्ही किती कॉलेज निवडलं तर याच्यावर डिपेंड हा तुम्हाला प्रवेश घेणं कंपल्सरी आहे किंवा नाही हे समजणार आहे. म्हणजे आता तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये 5 ट्रेड निवडले किंवा 2 कॉलेजमध्ये 5 ट्रेड निवडले, तुम्ही कितीही कॉलेज निवडू शकता. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑप्शन तुम्ही दिलेले आहेत. आता या ऑप्शन भरल्याच्या नंतर तुमचा ऑप्शन फॉर्म तुम्हाला काढायचा आहे. ऑप्शन फॉर्म काढल्याच्या नंतर तुम्हाला चेक करायचा आहे, जो पहिला सिरियल नंबरचा प्रिफरन्स नंबर 1 होता, तो तुम्हाला लागला का. आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या प्रिफरन्स नुसार जर नंबर लागला असेल, तर तुम्हाला कंपल्सरी आहे की तुम्हाला प्रवेश घेणं. ऍज पर नियमच आहे, ऍज पर रूल्सच आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आता टाइम टेबल नुसार पाहू शकता की नियम काय आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे. ज्या विद्यार्थ्यांना SMS आला आहे, अशा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कॉलेजमध्ये उपस्थित राहून आपली जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी सबमिट करावं लागणार आहे. उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमांच्या पहिल्या विकल्पानुसार, म्हणजे पहिल्या प्रिफरन्स नुसार ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागला त्यांना प्रिफरन्स नंबर त्या ठिकाणचा SMS मध्ये आलेला आहे. जर प्रिफरन्स नंबर 1 असेल तर तुम्हाला प्रवेश घेणं कंपल्सरी आहे. जर तुम्हाला प्रिफरन्स नंबर 2च्या पुढे कितीही दाखवत असेल तर तुम्हाला या ठिकाणी काळजी करायची नाही. जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर ते तुम्हाला सोडू शकता. तर त्याच्याविषयी थोडंसं पुढे बोलूया आपण, पण नियम काय सांगतं त्याच्याविषयी थोडंसं आपण जाणून घेऊया. तर बघा, पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल. अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 2ऱ्या ते 4थ्या प्रवेश फेऱ्यामध्ये सहभागी होता येते. पण आता जर या ठिकाणी आपण बोललो तर बघा, जर तुम्हाला पहिल्या प्रवेश फेरीमध्ये जर तुमचा नंबर लागला आणि प्रिफरन्स नुसार जर 1 असेल तर तुम्हाला प्रवेश घेणं हे कंपल्सरी राहणार आहे. जर प्रिफरन्स नंबर 2च्या पुढे कितीही जरी असेल, 2, 3, 4, 5 अशा प्रिफरन्सचा जर नंबर लागला असेल तर तुमच्या मनावर आहे ते तुम्ही प्रवेश घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकता. पण जर प्रिफरन्स नंबर जर 1 लागला असेल तर मित्रांनो, तुम्हाला प्रवेश घेणं हे कंपल्सरी आहे. जर तुम्ही आज ते प्रवेश घेतला नाही तर तुम्हाला पुढच्या 2रा, 3रा आणि 4था हे जे काय राऊंड होणार आहे त्या राऊंड मध्ये तुम्हाला नंबर लागणार नाही. तर हा नियम तुम्हाला एकदा व्यवस्थित लक्षात ठेवून घ्यायचा आहे. परत एकदा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचा प्रेफरन्स नंबर 1 असेल तर त्यांना प्रवेश घेणं हे कंपल्सरी आहे. जर तुम्ही प्रवेश नाही घेतला तर तुम्हाला या ठिकाणी 3ही राऊंड मध्ये प्रवेश मिळणार नाही, म्हणजे तुमचा नंबर लागणार नाही.
म्हणजे तुम्ही या प्रवेश प्रक्रियाच्या 4 राऊंडसाठी तुम्ही आता बाद झालेले आहेत. तुम्ही कधी येणार मग आता स्पॉटसाठी? स्पॉट म्हणजेच काय, जे जागा शिल्लक राहिले तर तुम्ही त्या प्रवेशामध्ये सहभागी होऊ शकता, अदरवाईज नाही. तर शक्यतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना पहिला प्रिफरन्स लागलेला आहे, जर तुमचा ट्रेड जर चांगला असेल तर तुम्हाला करणं कंपल्सरीच आहे. तर त्याची वाट पाहायची नाही, तुम्ही प्रवेश तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचा आहे. पण तुमच्या मनासारखा ट्रेड नाही, तरी तुमच्या नजर चुकीने एखाद्या वेळेस ऑप्शन फॉर्म भरल्या गेलं, ते प्रिफरन्स नंबर चुकीने झालं, तर मात्र 1 नंबरचा जर लागला तर तुम्हाला या ठिकाणी काही तडजोड करता येणार नाही. मग तुमचे 3 राऊंड सोडून द्यायचे, स्पॉटला वेट करत राहायचंय. त्यानंतर पुढे नियम काय सांगते पहा. ज्या उमेदवारांना विकल्प क्रमांक 2 ते 100 मधून जागा वाटप झाली आहे, त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करू शकतात. पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 2ऱ्या ते 4थ्या फेऱ्यामध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. आता आपण बोललो प्रिफरन्स नंबर 1 नुसार जर नंबर लागला तर तुम्हाला प्रवेश घेणं हे कंपल्सरी आहे. पण जर समजून घ्या तुम्ही 2 ते 100 पैकी कुठल्याही नंबरचा जर तुम्हाला प्रिफरन्स नुसार जर नंबर लागला, तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की मी आज प्रवेश घेतो, ती जागा फ्रीज करून ठेवता येतं का? तर फ्रीज असा काही प्रकार ITI मध्ये नसतो. जर तुम्ही 2 ते 100 मधला कुठलाही जर प्रवेश जर फिक्स केलं, म्हणजे तुमच्या प्रिफरन्स नुसार लागलेला नंबर जर तुम्ही प्रवेश घेतला, तर पुढच्या राऊंड मध्ये स्पॉट मध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रवेश घेता येणार नाही. तुम्ही एक वेळेस जर प्रवेश घेतला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पुढे प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही, म्हणजे तुमचा नंबर लागणार नाही. काही विद्यार्थी असं विचार करत असतात की माझा आज जे लागलेला नंबर आहे, मी याला फ्रीज करून ठेवू शकतो का? 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या पर्यंत वाट पाहू शकतो का? तर अशा प्रकारचं नियम ITI मध्ये नसतो. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना जर आजच विचार करायचा आहे, 1 नंबर प्रिफरन्सचा जर नंबर लागला तर त्यांना प्रवेश घेणं हे तर कंपल्सरीच आहे. पण 2 ते 100 मध्ये कुठल्याही प्रिफरन्स नुसार जर नंबर लागला तर तुम्ही या ठिकाणी वेट करू शकता किंवा प्रवेश घेऊ शकता. मनाप्रमाणे जर ट्रेड मिळाला तर तुम्ही प्रवेश कन्फर्म करू शकता. जर प्रवेश कन्फर्म केलं तर तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये कुठलाही नंबर लागणार नाही. त्या प्रवेश प्रक्रियेमधून तुम्ही बाद झालेला आहात. जर तुम्ही वेट केल्याच्या नंतर तुम्हाला 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या प्रवेश राऊंड मध्ये तुम्हाला सहभाग घेता येईल. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की तर तुम्हाला आज जो ट्रेड तुम्हाला करायचं नाही त्याला आज तुम्ही डिलीट करणं गरजेचं आहे. जर डिलीट केलं म्हणजे ते तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये लागणार नाही. म्हणजेच काय, जो तुम्हाला ट्रेड करायचाच नाही त्याचा ऑप्शनच तुम्हाला भरायचा नाही. ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म तुम्ही भरला असेल त्यावेळेस मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की शक्यतो जो तुम्हाला ट्रेड करायचा आहे तेच ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. जे ट्रेड तुम्हाला करायचं नाही ते ऑप्शनच तुम्हाला या मध्ये द्यायचं नाही, म्हणजे तो ट्रेडच लागणार नाही. आता काही विद्यार्थ्यांनी न माहिती असताना माहिती भरलेली आहे, म्हणजे आता त्यांना ट्रेड लागलेला आहे. 2 ते 100 पैकी जर तुमचा जर नंबर लागला असेल तर तुमच्या मनावर आहे ते तुम्ही करू शकता किंवा नाही करू शकता. जर आज पहिल्या मिनिट मध्ये नंबर लागलेला आहे आणि तुमचा ऑप्शन 2 ते 100 मध्ये कुठलाही जरी असेल पण तुम्हाला प्रवेश घ्यायचा नाही, मग असं विचार करता की आपण आज प्रवेश नाही घेतला मग सेकंड राऊंड मध्ये घेऊ शकतो का? किंवा जे फर्स्ट राऊंडचा टाइम टेबल संपलेला आहे, टाइम टेबल संपल्याच्या नंतर परत जाऊन पहिल्या नंबरचा या ठिकाणी लागलेला आपण ट्रेड मागू शकतो का? तर असं होणार नाही. ज्या ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश फेरीमध्ये नंबर लागलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी 8 जुलै 2025 ते 12 जुलै 2025 संध्याकाळी 5 वाजेस्तोवर प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा प्रवेश निश्चित करायचा आहे. आता जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट जे तुम्ही ITI ला फॉर्म भरला होता त्या प्रकार फॉर्म भरताना जी माहिती दिली ते माहिती तुम्हाला संपूर्ण ओरिजिनल स्वरूपामध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी जे प्रवेश करायची जी लास्ट डेट आहे 8 ते 12 तारखेमध्ये तुम्ही जाऊन प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन हा प्रवेश निश्चित करू शकता. मित्रांनो, हे होता ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस तुमचा नंबर लागला तर तुम्ही नंबर घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकत, म्हणजे प्रवेश घेणार किंवा प्रवेश नाही घेणार अशा प्रकारची जी माहिती. त्यासोबत जे काय लास्ट डेट आहे ते लास्ट डेटची तुम्हाला माहिती याच व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असल्यास तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.